सांगना आई मला कोण वाचवणार, सांगना आई मला कोण वाचवणार, तुझ्या विना जन्माला मला कोण घालणार, तुझ्या विना जन्माला मला कोण घालणार। होईन मी जेव्हा राजाची गरारी, घेईन भरारी पाखरी होऊनी, शाळेतून आल्यावर काम मी करणार, तुझ्या विना जन्माला मला कोण घालणार, तुझ्या विना जन्माला मला कोण घालणार। होईन मी जेव्हा राजाची गरारी, गाळू नको आई तुझ्या डोळ्यातल पाणी, जाईन दूर दूर बाबा रडणार, जाईन दूर दूर आई रडणार, तुझ्या विना जन्माला मला कोण घालणार, तुझ्या विना जन्माला मला कोण घालणार। राखी पौर्णिमेचा येईन ग सण, माझ्या दादाला राख्या बांधीन दोन दोन कुंकवाचा टिया, कपाळी लावणार, तुझ्या विना जन्माला मला कोण घालणार, तुझ्या विना जन्माला मला कोण घालणार। अशा प्रकारे आज एक महिला सप्ताह आहे आणि त्याच्या निमित्ताने स्त्रियांनी एकच ठरवा, आयुष्यात आमच्या हातून ही चुकी कधी होणार नाही। आज हे करत असताना काल आपल्या देशावर इतकं मोठं संकट आलं की आपल्या देशातले जवळजवळ 40-42-44 जवान आज शहीद झाले। त्या शहीदांची आठवण जर आली आणि काल तो टीव्हीवरचा प्रसंग जर पाहिला, अंगावर शहारे आले, डोळे अश्रूंनी भरले की अरे आज जे जे जवान शहीद झाले त्यांच्या घरी त्यांचे बायको मुलं आई बाप कोणीतरी वाट बघत असतील, पण आज त्या जवानांनी त्या शत्रूंशी सामना केला म्हणून तर आज आपण या ठिकाणी जिवंत आहे। आज ते आपल्या प्राणाचा विचार करत नाही, त्यांनी आपल्या करता या देशाचं रक्षण करण्याकरता, तुमचं आमचं रक्षण करण्याकरता सोडिली सर्व घरदार, सोडिला सुखी संसार, ज्योती समजीवन जगले ते अमर हुतात्मे झाले। आज त्यांनी आपलं घरदार प्रपंच बायको मुले सगळंच सोडलं आणि आपला जीव आपला प्राण मन धन सगळं काही या देशाकरता अर्पण केलं। आज ते जवान सीमेवर लढतायत म्हणून तर आपण आज या ठिकाणी हे सगळं बघतो, आपण निवांत या ठिकाणी झोपतो। याला कारण का आपले जवान आपल्या करता त्या सीमेवर रेषेवर जगलेले आहेत। आपण फक्त प्रतिज्ञा म्हणतो, मोठ्या गर्वाने म्हणतो भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे शत्रू आहेत असं आपण गर्वाने म्हणतो। जागे आहात ना म्हणूनच विचारलं, सारे भारतीय माझे तुमच्याकडे बांधव आहेत का? बांधव फक्त पुस्तकात आहे, आचरणात मात्र नाही। म्हणून हिंदू म्हणतात देश आमचा, मुस्लिम म्हणतात देश आमचा, सगळ्या देशावरून भांडणं करतात, त्याच्यामुळे जातीय दंगली बॉम्बस्फोट घडतायत, हे सगळे देशावरून। पण मी सांगते देश तुमचा नाही, माझा नाही, हिंदूंचा नाही, मुस्लिमांचा नाही, हा देश कुणाचा आहे? ज्यांनी या देशासाठी त्याग केलं, बलिदान केलं, ज्या शहीदांनी या देशासाठी आपला प्राण अर्पण केला, त्या शहीदांचा हा देश आहे। हिंदू की नहीं है किसी मुस्लिम के नहीं है, हिंदू की नहीं है किसी मुस्लिम की नहीं है, हे हिंद जिसका नाम शहीदों की जमी है, हे हिंद जिसका नाम शहीदों की जमी है, झेली है जिसके वास्ते बापू ने गोलियां, आजाद ने खेली है अपने खून से होलियां, अंग्रेज हुकूमत को राजपथ नहीं लाया, फांसी पे जवां खून भगत सिंह ने चढ़ाया, बिजली की तरह टूट पड़ी लग
जवानांनी, ज्या शहीदांनी या देशासाठी त्याग केला, बलिदान केलं, त्यांचाच हा देश आहे. त्यांना माझ्या वतीनं, आपल्या संपूर्ण वारकरी संप्रदायाच्या वतीनं भगवंत त्यांच्या आत्म्याला चिरशांती देऊ आणि आपल्या सर्वांच्या वतीनं, महाराष्ट्र वारकरी संप्रदायाच्या वतीनं त्यांना आपण एक श्रद्धांजली, भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करूया. भगवंता, या जवानांनी या देशासाठी जे कार्य केलं, भगवंता तुझ्या चरणाजवळ त्यांना स्थान दे. आणि जाताना अगदी 2 मिनिटं घेऊन तुम्हाला सांगते, आपल्या पत्रिकेवर हा महिला सप्ताह आहे. पत्रिकेवर जर फोटो बघितला, एक देवी मातेचाच उत्सव आहे. पहिला फोटो आहे तो जिजामातेचा, दुसरा फोटो आहे तो राजांचा. ज्या जिजाऊ मासाहेबांनी राजावर संस्कार केले आणि त्या जिजाऊ मासाहेबांच्यामुळे छत्रपती शिवाजीराजे जन्माला आले. त्या मातेचं गुणगान तर आपण केलंच पाहिजे, त्या मातेला धन्यता तर दिलीच पाहिजे. धन्य धन्य थोर आई शिवरायांचे जिजाई, धन्य धन्य थोर आई शिवरायांचे जिजाई, आज पूजितो महाराष्ट्र सारा, मुजरा मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा जिजाईला. घरामध्ये संत आले तर त्या संतांच्या पाया पडणार, त्यांना लोटांगण घालण्यामध्ये माझ्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची लाज नसावी. नाहीतर काही लोकांच्या घरची परिस्थिती अशी आहे, कीर्तनकार लोकांनी, गायक लोकांनी, माळकऱ्यांनी त्यांच्या घरामध्ये प्रवेश केला की त्यांच्या कपाळावर आठ्या पसरतात, म्हणतात आले पोट भरे, आले टाळ कुठे, म्हणजे अशा प्रकारे म्हणतात. पण आपल्या घरात जर संत आले, जर वारकरी आले, तर निश्चित त्यांना लोटांगण घालण्यामध्ये आपल्या मनात कुठल्याही प्रकारची लाज नसू नये. संत घरात आले, एखादा मोठा माणूस आला, वारकरी आला, कीर्तनकार आला, गायक आला, पखवाड आला, प्रत्येकाच्या माणसाने पाया पडलं पाहिजे. कारण तुम्हाला सांगते, लोटांगण घालण्याचे, पाया पडल्याचे फायदे काय. दुसऱ्या माणसाच्या, आपल्यापेक्षा मोठ्या माणसाच्या, वारकऱ्याच्या, कीर्तनकाराच्या, गायकाच्या, पखवाद्याच्या, कोणाच्याही असो, एखाद्या माणसाच्या पाया पडल्यानंतर माणसाचं आयुष्य वाढतं, त्याचं बळ वाढतं, त्याला यश मिळतं, त्याला विद्या सफल होते, अशा अनेक प्रकारचे फायदे होत असतात. मग तुम्हाला सांगते, पाया पडण्याचा फायदा काय. पुराणातलं उदाहरण देऊ सांगते. मुरकुंडी ऋषींना मुलगा झाला, त्याचं नाव मार्कंडी असं ठेवण्यात आलं. मार्कंडे नाव ठेवल्यानंतर त्या मुलाला त्याच्या बापाने ब्रह्मदेवाकडे भविष्य बघितलं. एका ज्योतिषाने सांगितलं, ब्रह्मदेवाने सांगितलं, तुझ्या मुलाचं त्या ठिकाणी आता जो काही तुझा मुलगा जन्माला आलाय, आता हा या 15 दिवसाच्या आतच मरणार आहे. किती? 15 दिवसाच्या आतच मरणार आहे. बाप घाबरून गेला, माझा मुलगा 15 दिवसाच्या आत मरणार आहे, काय करावं. आणि एक दिवस मुरकुंडी ऋषींच्या आश्रमाच्या बाजूने सप्त ऋषी चालले होते. मुरकुंडी ऋषींनी मार्कंड्याला सांगितलं, बाळा, आपल्या घरी कोणी साधू महात्मा आला, कोणी संत येऊ दे. घरामध्ये तो साधू आल्याबरोबर, संत आल्याबरोबर प्रथम दारातच त्यांच्या पाया पडायचं. तसं साधूला आतमध्ये येऊ द्यायचंच नाही, पहिलं पाया पडायचं. बापाने शिकवलं होतं, संस्कार त्याच्यावर चांगले होते. सप्त ऋषी रस्त्याने चालले होते. मुरकुंडी ऋषींचा आश्रम दिसला. सप्त ऋषींनी त्यांच्या आश्रमात प्रवेश केला आणि मार्कंडेयानं सप्त ऋषींचं दर्शन घेतलं. ऋषींचं दर्शन घेतल्याबरोबर ऋषींनी आशीर्वाद दिला की बाळा, आयुष्यमान भव. आयुष्य किती राहिलं होतं? कीर्तन ऐकताय ना, गेले घरी? किती होतं आयुष्य? 15 दिवसाचं. पण सप्त ऋषींनी आशीर्वाद दिला की बाळा, आयुष्यमान भव. सप्त ऋषींच्या लक्षात आलं, त्यांना अंतर्ज्ञानानं बघितलं, अरे या बाळाचं आयुष्य फक्त 15 दिवस आहे. आपल्या तोंडून आशीर्वाद गेलाय, आयुष्यमान भव. ब्रह्मदेवाचं अक्षर कधी खोटं ठरत नाही, ब्रह्माक्षर कधी खोटं ठरत नाही. ब्रह्मदेवाने जे कपाळावर लिहिलंय तेच घडणार. ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन आहे, ललाटीचे लिहिले परी कदा न जाय पुसिले, तैसे काळे गोरे पण पुसवण जाय. माणसाचं काळ गोरेपण त्याच्या नशिबात आहे. इथं लिहून ठेवले ना, काळ गोरेपण. किती फेरेन लावा, पावडर लावा, अजून काही लावा, काळा तो काळा, गोरा तो गोरा. ललाटीची लिहिले परी कदा न जाय पुसिले, तैसे काळे गोरे पण पुसवण जाय. त्याच्या कपाळावर लिहून ठेवले, त्याचं आयुष्य 15 दिवसाचं आहे. त्या ब्रह्मदेवाकडे आपण जाऊया. सप्त ऋषींनी मार्कंडेयाला बरोबर घेतलं आणि ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाला बघितल्याबरोबर त्या मार्कंडेयाने पहिलं दर्शन घेतलं ब्रह्मदेवाचं. ब्रह्मदेवाचं दर्शन घेतल्याबरोबर ब्रह्मदेवाने आशीर्वाद दिला, बाळा, आयुष्यमान भव. सप्त ऋषी म्हटले, ब्रह्मदेवा, जी आम्ही चुकी केली तीच तुम्ही केली, आता करायचं काय. ऋषींचा शब्द तर कधी खोटा ठरत नाही.
या मुलाचं आयुष्य फक्त 15 दिवसाचं राहिले, आमच्या तोंडून चुकून आशीर्वाद गेला, आयुष्यमान भव, आणि तुमच्याही तोंडातून तोच आशीर्वाद गेला, आयुष्यमान भव, याचं आयुष्य फक्त 15 दिवसाचं आहे, या बाळाचं होणार कसं? ब्रह्मदेवाने सांगितलं, ऋषीवर्य, मी या बाळाचं आयुष्य जरी 15 दिवसाचं सांगितलं असलं, या बाळाला जन्माला आल्यापासून इतक्या संतांचं, इतक्या साधूंचं दर्शन घेतलंय, प्रत्येकाने त्याला आशीर्वाद दिला, आयुष्यमान भव, आयुष्यमान भव. परिणाम, या मुलाचं आयुष्य इतकं वाढलंय, त्याला 15 दिवसच काय, त्याचं आयुष्य फक्त 15 दिवस राहिलं होतं, पण रात्रंदिवस साधूंचं दर्शन घेतलं, संतांचं दर्शन घेतल्यामुळे त्याचं मार्कंडेयाला 14 कल्पाचं आयुष्य प्राप्त झालं. किती? कशामुळे? फक्त नमस्काराच्या जोरावर, दर्शनाच्या जोरावर. म्हणून आपल्या घरी कुणी जर माणूस आला, संत आला, वारकरी आला, कीर्तनकार असेल, पखवादे असेल, गायक असेल, मी मोठा आहे, वाकू कसा, हा अभिमान नाही, आयुष्य वाढवायचं असेल तर त्या ठिकाणी जरा वाकत जा. काही काही लोक एका हाताने नमस्कार करतात, ताई नमस्कार करतो, शास्त्रात निषिद्ध मानलं जातं. नमस्कार कसा करावा? पाया डोकं टेकून माणसाने नमस्कार केला पाहिजे. आणि म्हणून संताचे पायी खर्चावे शरीर, संताच्या पायी माणसानं आपलं शरीर खर्च केलं पाहिजे. जरी संत महात्मे त्यांच्या चरणावर जर आपलं डोकं टेकू देत नसतील तर त्यांचे चरण आपल्या डोक्याला लागले पाहिजे, असं तरी माणसानं काहीतरी करा. ज्या वेळेला संत कबीर महाराज रामानंदांकडे गेले, सांगितलं, रामानंद, मला तुम्हाला गुरु करून घ्यायचंय. रामानंदांनी विचार केला, अरे कबीर महाराज म्हणजे मुस्लिम समाजाचे, अरे तुला मी शिष्य म्हणून करून घेऊ शकत नाही. रामानंदांनी स्पष्ट नकार दिला. कबीर महाराजांनी ठरवलं, अरे गुरु करेल तर रामानंदालाच करणार, दुसरं कुणाला आयुष्यात गुरु करून घेणार नाही. म्हणून कबीर महाराजांनी बघितलं, रामानंद रोज पहाटे 4 वाजता गंगेवर स्नान करता जातात, आणि मग त्या ठिकाणी काहीतरी आयडिया करायची, रामानंदाला आपलं गुरु करून घ्यायचं. म्हणून कबीर महाराजांनी काय केलं, रामानंदा ज्या रस्त्याने जातात त्या रस्त्यामध्ये एक मोठा खड्डा खोदला. त्या खड्ड्यात कबीर महाराज उभे राहिले, बाजूने सगळी माती ओढून घेतलं, सगळे शरीर गाडून टाकलं, आणि फक्त आपलं मस्तक शिर आहे ते फक्त वरती ठेवलं. आणि तेवढ्यात रामानंद स्वामी गंगेवर स्नान करता चालले होते. गंगेवर स्नान करता चाललेले असताना कबीराचं शिर रामानंदांच्या पायाला लागलं, पायाला कोणीतरी अडकलं, म्हणून त्या ठिकाणी रामानंद बोलले, राम राम. त्याच वेळेला कबीर महाराज म्हटले, रामानंद, त्या ठिकाणी तुम्ही मला तुमचं दर्शन घेऊन दिलं नाही, पण तुमचेच पाय माझ्या मस्तकाला लागले, आणि त्याच्यामुळे मला तुमचा नवे नवे राम हा मंत्र सुद्धा मिळाला. त्याच ठिकाणी कबीर महाराजांनी रामानंदाला गुरु करून घेतलं. आणि म्हणून महाराजांनी म्हटले, श्री संताची या माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. त्या संताच्या चरणावर आपला माथा टेकवा, त्याला साष्टांग दंडवत घाला. आणि मग महाराजांनी म्हटले, संता लोटांगणी जाता लाज नको म्हणी. तुकोबराय म्हटले, संतांना लोटांगण घालण्यामध्ये माझ्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची लाज नसावी. तुकोबराय म्हणतात, त्याच संतांच्या कीर्तनामध्ये मला नाचायचंय. नवनवीन कीर्तन ऐकण्यासाठी आत्ताच बेल आयकॉनला क्लिक करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.